शरीर आणि मनाच्या आरोग्याकरिता वर्षांपासून साजरा केला जात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या या शुभ प्रसंगी भारताच्या प्राचीन राजयोगाची रहस्य जाणण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून या ऑनलाईन मीटिंगमध्ये जुडलेल्या आपणा सर्वांचे आज आम्ही आध्यात्मिक विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुख्य उद्देशच आहे जनमानसांमध्ये योगाभ्यास प्रति रुची उत्पन्न करणे, जेणेकरून लोक व्यस्त दिनचर्या असताना सुद्धा नियमित रूपाने योगाभ्यास करण्यासाठी वेळ काढू शकतील. कारण म्हटले जाते हेल्थ वेल्थ हॅपीनेस, म्हणजे स्वस्थ शरीर, अखूट धन आणि अपार सुखाच्या प्राप्तीचा मार्ग आहे योग. योग ही भारतीय परंपरेची एक विशिष्ट भेट आहे. हे मन आणि शरीराची एकता व एकाग्रतेचे प्रतीक आहे. स्वस्थ जीवनासाठी योग करणे अत्यंत आवश्यक आहे. योग केल्याने शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होतो आणि तीच ऊर्जा शरीराला स्वस्थ ठेवण्यामध्ये मदत करते. योग तर दीर्घकाळापासून प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक अंग राहिला आहे आणि त्याला निरोगी जीवन म्हणजे आरोग्याचे प्रभावशाली साधन मानले गेले आहे. योगाचे हे महत्त्व समजावण्याकरिता भारत देश आणि संपूर्ण विश्वामध्ये दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजेच इंटरनॅशनल योगा डे म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे मुख्य उद्देश तर आपण समजलो, परंतु वर्षांपासून साजरा केला जात असणाऱ्या या योग दिवसामुळे आपण कुठपर्यंत यशस्वी झालो आहोत. कारण योग शिकवण्याकरिता कित्येक योगाचे कार्यक्रम, मेडिटेशन सेंटर्स आहेत. तसेच अनेक योगी महाराज सुद्धा होऊन गेले आहेत. तरीही योग करण्याचा परिणाम म्हणजेच निरोगी जीवन का बरे पाहण्यात येत नाही? इतके योगासन, प्राणायाम केल्यानंतर सुद्धा आजारांची संख्या का बरे वाढत आहे? मनाची एकाग्रता आणि शांतीसाठी मेडिटेशन केल्यानंतर सुद्धा आज प्रत्येकाचे मन अशांत आहे, ज्याचा परिणाम स्वरूप माणूस मानसिक तणाव, डिप्रेशन, ताणतणाव, स्ट्रेस इत्यादी आजारांनी ग्रसित आहेत. याचे कारण काय? या व्यतिरिक्त योग शिकवण्याकरता लोक किती पैसे खर्च करतात, परंतु त्या पैशाची खरोखर किंमत मिळत आहे का? शेवटी या सर्व अपयशांमागे कारण काय आहे? त्याचबरोबर त्याचे निवारण काय आहे? ते आपण आज गीतेच्या आधारावर समजू. कारण फक्त गीताच एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये स्वयं परमेश्वराने अर्जुन सारख्या गृहस्थांना योगाचे ज्ञान दिले आहे. जगामध्ये जी योग प्रक्रिया शिकवली जाते त्यामध्ये डोळे बंद करण्याची शिक्षा दिली जाते, परंतु गीतेमध्ये तर डोळे उघडे ठेवून योगयुक्त होण्याची शिक्षा दिलेली आहे, ज्याचा उल्लेख संप्रेक्ष अशा प्रकारे केलेला आहे. जर डोळे मिटून मनावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करत राहू तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक परिस्थितीत मनावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे का? दुसरीकडे ज्या प्रकारे आसन शिकवले जातात, प्राणायाम शिकवतात, काही ठिकाणी तर श्वास रोखून कुंभक वगैरे चढवतात, परंतु गीतेमध्ये तर योग अभ्यासासाठी कोणत्याही शारीरिक प्रक्रियेचा उल्लेख केलेला नाही आहे. त्या जागी गीतेमध्ये म्हटले आहे, यतो यतो निश्चरति मनः चंचलम अस्थिरम ततोस्ततो नियम्यैतत् आत्मन्नैव वशम नयेत. म्हणजे जिथे जिथे मन भटकते तिथून मनाला आवरून आपल्या आत्म्यामध्ये एकाग्र करून परमात्म्यासोबत जोडणे हेच योग आहे. सांसारिक योगी तर आपला कामधंदा बाजूला ठेवून तासनतास योगासनामध्ये बसतात, परंतु गीतेमध्ये तर कर्मयोगाची शिकवण म्हणजे कर्म आणि योग दोघांना एकाच वेळी करण्यास सांगितले आहे. यस्तेंद्रियाणि मनसा नियम्याभरभतेर्जुन कर्मयेंद्रिय कर्मयोगम
असक्तः स विशिष्यते. फक्त कर्म करतानाच नाही, गीतेमध्ये तर श्वासोश्वास आठवण करण्यासाठी सांगितले आहे. योग शब्दाचा अर्थ आहे गाठभेट किंवा संबंध किंवा जोड. परंतु कोणाशी? परमेश्वराशी, कोणत्याही मानवाशी नाही. अनेक जन्मांपासून मनुष्यात्मे देह अभिमानाच्या दलदलीमध्ये अडकून नाशवंत देहधाऱ्यांसोबत जोडत आले आहेत. पण आजपर्यंत परमात्म्यासोबत खरा योग कोणीही जोडू शकले नाहीत. जसे तांब्याच्या दोन तारांना जोडल्यानंतर त्यामधून वीज वाहते, पण देहभानाच्या रबराने झाकलेल्या तांब्याच्या तारांपासून विजेचा करंट लागत नाही. त्याच प्रकारे देह अभिमानी देहधाऱ्यांशी संबंध ठेवल्याने अविनाशी सुख शांती मिळू शकत नाही. अविनाशी सुख शांती मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतःला ओळखायला हवे, त्यानंतर आपल्या पिताला. आणि हे ओळखण्याचे ज्ञानच आहे अध्यात्म ज्ञान. त्यामुळे गीतेमध्ये सांगितले आहे अध्यात्म विद्या विद्यानाम, म्हणजे विद्यांमध्ये ही आध्यात्मिक विद्या आहे. आध्यात्मिकतेचा अर्थ आहे अति म्हणजे आत आणि आत्मिक म्हणजे आत्म्याच्या. तर आध्यात्मिक ज्ञानाचा अर्थ झाला की आत्म्यात काय काय भरलेले आहे त्याची माहिती. शरीराची माहिती तर सर्वांकडे आहे, परंतु आत्म्यामधील गोष्टी आत्म्याचे वडील गीतेचे ज्ञान देणाऱ्या परमपिता ज्योतिर्बिंदू निराकार शिव यांच्याशिवाय कोणीही सांगू शकणार नाही. अध्यात्मवादी नसल्याने मानव आज भौतिकवादी म्हणजे आत्म्याचा धर्म विसरून स्वतःला शरीर समजू लागला आहे, ज्यामुळे जीवन भीतीदायक झाले आहे. याचा उल्लेख गीतेमध्ये आला आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आजकाल योग म्हणजे शारीरिक योगासन, प्राणायाम किंवा हठयोग म्हणून समजला जातो. पण योगासन केल्याने तर शारीरिक आरोग्य आणि काही प्रमाणात मानसिक आरोग्य मिळू शकते. परंतु संपूर्ण सुख शांतीची प्राप्ती तर फक्त आत्म्याचा परमात्म्यासोबत योग लावल्यानेच होऊ शकते. खऱ्या अर्थाने आपण याला योग नाही तर सरळ सोप्या शब्दात आठवण म्हणू शकतो. आठवण करणे ही नैसर्गिक, सोपी आणि सतत प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे इच्छा नसतानाही एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येते, आईला मुलांची आपोआप आठवण येते. परंतु योग म्हटल्याने काही विशेष प्रयत्नांची जाणीव होते. परमेश्वराची आठवण करण्यासाठी बळजबरीने इंद्रियांवर नियंत्रण करण्याची किंवा इंद्रियांच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याची गरज नाही. जे असे करतात त्या लोकांना ढोंगी पाखंडी म्हटले जाते, ज्यांचा ठीक योग सुद्धा लागत नाही. ज्याकरिता गीतेमध्ये आले आहे कर्मेंद्रियानी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियांतान विमूढात्मा मिथ्याचार सह उच्चते. याचबरोबर हठयोग आणि खऱ्या राजयोगाची व्याख्या सांगितली आहे. नात्यश्न तस्तु योगोस्ति न चैकांतम मनश्नत न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. म्हणजे जे खूप खातात किंवा खूप झोपतात त्यांना कोणाचाच योग लागत नाही. याउलट जे प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन ठेवतात त्यांचाच योग लागतो. ज्याकरिता गीतेमध्ये म्हटले आहे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. गीतेमध्ये अनेक प्रकारच्या योग प्रक्रियांचा उल्लेख आहे, जसे भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग इत्यादी. परंतु योगाच्या या सर्व प्रकारांमध्ये सहज राजयोग सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणूनच गीतेमध्ये आले आहे राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. यालाच सर्वात पवित्र आणि उत्कृष्ट ज्ञान म्हणजे असे ज्ञान ज्या ज्ञानाने आपण राजे बनतो असे म्हटले आहे. आणि याचे अनुसरण करणे देखील खूप सोपे आहे.
या राजयोगालाच भारताचे प्राचीन योग म्हटले आहे, जे खूप प्रसिद्ध आहे. भारताचे प्राचीन योग शिकवण्यासाठी संन्यासी देखील परदेशात जातात आणि म्हणतात की आम्ही भारताचे प्राचीन राजयोग शिकवण्यासाठी आलो आहोत. ते असे का बरे म्हणतात? लोकांना प्रभावित करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे असे म्हणतात. जरी तो खूप प्रसिद्ध आहे, तरी सुद्धा संन्याशांनी राजयोग शिकवून राज्य करणे शिकवले काय? कुणाला राजा बनवले काय? स्वतःप्रमाणे संन्याशी बनवले असेल. कारण जो जसा असेल तो तसाच दुसऱ्यांना बनवेल ना. ते तर शारीरिक पद्धती शिकवत राहतात. प्राणायाम शिकवतील, शारीरिक व्यायामाची पद्धत शिकवतील आणि त्यांनी त्याचे नाव ठेवले आहे राजयोग. आता यामध्ये काय रहस्याची गोष्ट आहे? राजयोग तर हा आहे की कर्म करताना सुद्धा कशा प्रकारे मनबुद्धी एकत्र करावी, एक परमेश्वराच्या आठवणीमध्ये टिकवावी. जेव्हा एकाच्या आठवणीमध्ये बुद्धीचा योग टिकतो, तेव्हा शरीराचे अवयव आपला भोग स्वीकारणे विसरून जातात. तेव्हा अवयवांद्वारे पाप किंवा पुण्य बनत नाही. तर हाच आहे राजयोग. हे रहस्य आजपर्यंत कोणताही संन्यासी किंवा हठयोगी गुरु समजावू शकला नाही. परमेश्वराने अर्जुनाला योगी बनण्याचा उपदेश दिला. तर योग्याचे खरी लक्षणे कोणती आहेत ते आता आपण गीतेच्या आधाराने समजू. योगीचे पहिले लक्षण आहे की तो साधारण संसारी लोकांपेक्षा निराळाच असेल, म्हणजे त्यागी असेल. आणि त्यागी म्हणजे फक्त घरादाराचा त्याग करणारा नाही. जोपर्यंत मनात निर्माण होणाऱ्या सर्व विचारांचा त्याग केला नाही, तोपर्यंत त्याला आपण योगी म्हणू शकत नाही. त्यासाठी गीतेमध्ये आले आहे, यम संन्यासम इति प्राहु योगम तम विद्धी पांडव नहि संन्यस्त संकल्पो योगो भवती कश्चन. आणि अशा सर्व विचारांना त्यागणाऱ्या योगीचे लक्षण असेल की तो कोणतेही काम करेल, तरीही त्या कामाचे लक्षण हे सुद्धा असेल की त्याचे डोळे एकटिक म्हणजे स्थिर्यम असतील, जसे धर्मपितांना दाखवले जाते. ज्या प्रकारे निर्वात जागी जळणाऱ्या दिव्याची ज्योत हलत नाही, त्याच प्रकारे योग्याचे डोळे सुद्धा एकटिक म्हणजे जगापासून अलिप्त राहतात. त्याचे वर्णन गीतेमध्ये अशा प्रकारे आहे, यथा दीपो निवातस्तो नेंगते सोपमा स्मिता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मना. योग्याचे तिसरे लक्षण, परमेश्वराशी जोडलेल्या त्या योगीला परमशांतीसोबत बुद्धीच्या माध्यमाने अनुभव होणारे अतींद्रिय सुख सुद्धा मिळते, ज्याला प्राप्त करून त्याला आणखी कोणत्याही सुखाची इच्छा राहत नाही. या सर्वोच्च सुखाच्या स्थितीला योग नावाने ओळखावे आणि योग लावायला हवे. त्या स्थितीत स्थित राहिल्याने तो योगी कोणत्याही तत्वांमुळे किंवा महान दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. त्यामुळे परमेश्वराने गीतेमध्ये म्हटले, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. म्हणजे योगी आपल्या योगाच्या बळावर दुःखी वातावरणाला सुखामध्ये बदलतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्तेति उच्चते योगी शमलोष्टाश्म कांचन. तर योग्याचे चौथे लक्षण हे सुद्धा आहे की तो समदर्शी म्हणजे सर्वांना समान दृष्टिकोनातून बघणारा असतो. योगनिष्ठ त्याला म्हटले गेले आहे जो परमेश्वराद्वारे प्राप्त ज्ञान व परमेश्वराला ओळखून त्यांच्या आठवणरूपी विशेष ज्ञान म्हणजे विज्ञानात तृप्त आणि आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणारा अर्थात विजितेंद्रिय आहे. याकरिता म्हटले जाते की इंद्रिय जिते जगत जीत. परिणाम स्वरूप तो माती, दगड, सोने इत्यादी पदार्थांमध्ये समान राहतो. त्याला सोन्यासारखी मौल्यवान वस्तू आणि मातीसारखी साधारण वस्तू देखील एकसारखी दिसायला येते. गीतेमध्ये सांगितले आहे, योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो सुमो भूत्वा
समत्वम योग उच्यते. त्यामुळे यश आणि अपयशामध्ये समान राहणे यालाच योग म्हणतात. म्हणजेच प्रत्येक परिस्थितीमध्ये समान राहणाराच खरा योगी आहे. योगी म्हणजे फक्त एका जागी बसून परमेश्वराशी संपर्क साधून परम शांती आणि सर्वोच्च आनंदाचा अनुभव करणारा नाही. गीतेमध्ये तर सांगितले आहे की परमेश्वराशी जुडलेले असे योगी लोक प्रत्येक अवयवांनी सर्व प्रकारचे कर्म करताना, जसे खाताना, चालताना, श्वास घेताना आणि सोडताना सुद्धा उपराम अवस्थेमध्ये राहतात. जसे की त्यांनी काहीच केले नाही, म्हणजे त्यांना कोणतेही कर्मबंधन लागत नाही. ज्यासाठी गीतेमध्ये आले आहे, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन. आज जगामध्ये सर्वजण या कर्मबंधनातून मुक्त होण्याची इच्छा राखतात, परंतु अचूक मार्ग माहीत नाही. सांसारिक लोक तर समाधी लावतात आणि नंतर म्हणतात की आम्हीच ब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी, आम्ही ब्रह्ममध्ये लीन झालो. किंवा म्हटले जाते की अमुक व्यक्ती पार निर्वाणात गेला. खऱ्या अर्थामध्ये कोणीही पार निर्वाण जाऊ शकत नाही, शरीरच सुटून जाते. परंतु गीतेमध्ये म्हटलेल्या या प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त तो योगी पापरहित परमपद प्राप्त करतो. कर्मजम बुद्धियुक्ताहि फलम त्यक्त्वा मनीषिणं जन्मबंध विनुर्मुक्ता पदम गच्छन्त्यनामयम्. आणि तो हे परमपद शरीर सोडल्यानंतर नाही, जिवंत असतानाच प्राप्त करतो. गीतेमध्ये देखील म्हटले आहे, शक्नोती हैव य सोडुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त सुखी नर. म्हणजे जो या सृष्टीवर शरीर सोडण्यापूर्वीच काम, क्रोध इत्यादी विकारांमुळे निर्माण होणाऱ्या आवेगाला सहन करण्यास समर्थ आहे, तो मनुष्य योगी आहे, सुखी आहे. गीतेमध्ये आले आहे की परमेश्वर त्याला सर्वात श्रेष्ठ योगी मानतो, जो श्रद्धा भावनेने मन बुद्धीला परमेश्वरामध्ये लावून त्याला आठवण करतो. यावरून पुन्हा एकदा हे स्पष्ट होत आहे की योगी म्हणजे कोणी शारीरिक आसन करणारा किंवा शरीराद्वारे संपर्कात येणारा नव्हे, तर परमेश्वरासोबत मनबुद्धीने जुडणाराच खरा योगी आहे. आतापर्यंत आपण योगीच्या लक्षणांना बघितलो, जसे संकल्पाचा त्यागी, अनासक्त, एकटिक नजर, कर्मबंधनांपासून मुक्त, परमपदाची प्राप्ती, समदर्शी, सुखामध्ये सुद्धा विचलित न होणे. तर आपण काय सांसारिक योग शिकवणाऱ्या योगींमध्ये हे सर्व लक्षण पाहू शकतो? जिथे लक्षणच नाही, तिथे योगाद्वारे यश मिळू शकेल का? जेव्हा योग शिकवणारे योगी नाही, तर शिकणारे योगी कसे बरे बनू शकतील? जोपर्यंत आपण गीतेच्या अनुसार खऱ्या अर्थाने योगी बनणार नाही, तोपर्यंत जीवन सुखमय आणि स्वस्थ बनू शकणार नाही. तर मग केव्हापर्यंत आपण खरे योगी बनू शकू? आतापर्यंत आपण योगी बनू शकलो नाही, कारण की तो खरा योगीराज किंवा योगेश्वर आपल्याला भेटलाच नाही. ज्याप्रमाणे एक डॉक्टरच दुसऱ्याला डॉक्टर बनवू शकतो, एक शिक्षकच दुसऱ्याला शिक्षक बनवू शकतो, त्याचप्रकारे जो खऱ्या रूपाने योगी आहे, तोच दुसऱ्यांना योग शिकवू शकतो. म्हणजे योगीराज किंवा योगेश्वर म्हणा, तोच दुसऱ्यांना योगी बनवू शकतो. तर आता तो खरा योगी कोण? त्याच्या आयुष्यात गीतेमध्ये सांगितलेले सर्व लक्षण पाहण्यात येतील आणि ज्याचे चित्र नेहमी योगयुक्त दाखवले जाते, त्यांना आपण ओळखू. कोण असू शकेल तो योगीराज किंवा योगेश्वर? आपण गीतेच्या आधाराने समजलो की जो विचारांना संपूर्णतः त्यागणारा असेल, तोच खरा योगी आहे. गीतेमध्ये हे सुद्धा सांगितले आहे की संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषत मनसेंद्रिय इंद्रिय ग्रामम विनियम्य समंतत.
योगाच्या अभ्यासासाठी पहिले पाऊल आहे मनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व इच्छांना त्यागणे. शास्त्रांमध्ये असा कोण आहे ज्याला स्वतःच्या मनातील सर्व कामनांचा ध्वंस करताना दाखवले आहे? कामना म्हणजे कामविकार. एक शंकरच आहे ज्याला कामदेवाला भस्म करताना दाखवले आहे. जो स्वतःमधील कामविकाराला भस्म करतो म्हणजे इच्छा आणि विचारांपासून मुक्त अशी योगाची अवस्था प्राप्त करतो. परंतु तो कशा प्रकारे कामविकाराला जिंकतो? गीतेमध्ये आले आहे, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मनमात्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. बुद्धीद्वारे शक्तिशाली परमेश्वराला ओळखून त्याच्या आठवणीमध्ये मनबुद्धीला स्थिर करून कामविकार रूपी शत्रूला मारले जाऊ शकते. म्हणजे शंकर सुद्धा त्या परमेश्वराच्या आठवणीत राहून अशी योगाची अवस्था प्राप्त करतो. त्यामुळे शंकराला सदैव ध्यानमग्न अवस्थेत बसताना दाखवले जाते. तर शंकर कोणाच्या आठवणीत राहतो? तो परमेश्वर कोण आहे? तो परमेश्वर आहे शिव. परंतु हे ऐकताच तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की शिव आणि शंकर तर एकच आहे ना? जर शिव आणि शंकर एकच आहे तर दोन नाव का आहेत, शिव आणि शंकर? आणि दोन रूप का आहेत, एक लिंगाचे आणि दुसरे साकार शरीराचे रूप म्हणजे शंकराची मूर्ती? शिवलिंग म्हटले जाते, शंकरलिंग का बरे म्हणत नाहीत? शिवरात्री म्हणतात, शंकर रात्री नाही. शिवनेत्र म्हणतात, शंकर नेत्र नाही. देव तर खूप आहेत आणि परमेश्वर एक असतो. 33 कोटी देवांमध्ये मोठा आहे महादेव शंकर आणि शिव तर देवांपासून वेगळा म्हणजे परमेश्वर आहे. देव आणि परमेश्वराच्या अंतराबाबत गीतेमध्ये स्पष्ट केले आहे की यांती देव व्रता देवान पितॄन यांती पितृवता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपी माम. म्हणजे देवांचे भक्त देवांना प्राप्त करतात आणि माझे भक्त मला प्राप्त करतात. आता आपल्याला माहीत झाले की शिव आणि शंकर एक नाही आहे, तर मग दोघांमध्ये कोणता फरक आहे? दोघांमध्ये फरक हा आहे की परमेश्वर शिव निराकार आहे म्हणजे अतिशय सूक्ष्म, अव्यक्त, प्रकाशमय, ज्याचा उल्लेख गीतामध्ये सुद्धा आला आहे. अनोरणीयांसम आणि ज्योतिषामपि तज्ज्योती. या उलट शंकर आहे साकारी म्हणजे शरीर धारण करणारा. शिव आहे रचणारा वडील आणि शंकर आहे त्याची रचना म्हणजे मुलगा. शिव आणि शंकरामध्ये एवढा फरक असतानाही त्यांना जोडून एक करण्यामागे काय कारण आहे? पहिले कारण आहे की सदाशिव ज्योती या सृष्टीवर येऊन ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाला शंकरच 100% स्वतःमध्ये धारण करतो. म्हणजे ज्ञानाच्या माध्यमाने शिवासारखा बनतो. एक शंकरच आहे जो शिवाच्या आठवणीत इतका तल्लीन होतो की जो शिवामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना शंकर पूर्णतः आत्मसात करतो. कारण जो ज्याला आठवण करतो तो तसाच बनतो. त्यामुळे दोघांना एकत्र केले आहे. शिव त्या शिव समान बनलेल्या महादेवामध्ये प्रवेश करून ज्ञान देण्याचे कर्तव्य पार पाडतात आणि जगासमोर प्रत्यक्ष होतात. तर शंकरच योगीराज आहे जो भारताचा प्राचीन राजयोग शिकवणारा सर्वात पुरातन पुरुष आहे. गीतेत म्हटले आहे, त्वमादी देव पुरुष पुराण. दुसरीकडे प्राचीन राजयोग म्हटले जाते. तर ते प्राचीन राजयोग कोणी शिकवले? नंतर येणारा कोणी नवा धर्मपिता शिकवेल काय? सृष्टीरूपी रंगभूमीवर जो आलाच नंतर तो शिकवेल की जो सर्वात जुना आहे, पुरातन आहे तो शिकवेल? प्राचीन राजयोग नाव आहे तर जो जुना आहे, पुरातन आहे तोच शिकवेल ना. योगीराज पिताला ओळखले तर त्यांच्यासोबत योगयुक्त होण्याची सुद्धा एक पद्धत आहे. ज्याप्रमाणे परमपिता परमात्मा शरीरात राहतात असतानाही त्याच्या भानापासून दूर आहे म्हणजे विदेही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा
स्वतःला निसर्गाच्या 5 तत्वांपासून तयार झालेले शरीर नाही, तर अविनाशी आत्मा समजून परमपिता परमात्म्याला आठवण केले पाहिजे. परमेश्वराला न केवळ साकार रूपात, न केवळ निराकारी रूपात आठवायचे आहे, तर साकार शंकराच्या शरीरात केलेल्या निराकाराला चांगल्या प्रकारे ओळखून आठवणे हाच खरा योग आहे. त्याच्याशी योगयुक्त होण्याची सर्वात चांगली वेळ कोणती आहे? परमेश्वराला आठवण्यासाठी अमृत वेला, ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटेची वेळ सर्वात चांगली. कारण त्यावेळी वातावरण शांत व शुद्ध असते आणि मन सुद्धा सजाग व शांत असतो. भक्तीमध्ये पण म्हटले जाते, राम तिमिर प्रभात मोरे मन. तर सकाळची वेळ जी ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते, त्यावेळी त्यांच्याशी जुडणे खूप चांगले. कारण पहाटेची वेळ संपूर्ण दिवसाचा पाया आहे आणि यावेळी योगयुक्त होऊन आपण आपल्या अनेक जन्मांच्या पापांना जाळून टाकू शकतो. परमेश्वराला ओळखून त्यांच्याशी योगयुक्त होणाऱ्यांसाठी परमेश्वर स्वतः हमी देतो, ज्याचा उल्लेख गीतेमध्ये अशा प्रकारे आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम म्हणजे ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्यांचा योग होईल, म्हणजे मिळतीलच. आणि ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ती क्षेमम म्हणजे त्याची सुरक्षा होईल. माझी जी मुलं बनतात त्यांना ज्यावेळी ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूंची पूर्ती मी करतो आणि पुरवलेल्या वस्तूंची सुरक्षा करणे सुद्धा माझे काम आहे. म्हटले जाते, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. तर परमेश्वराने तो धर्म स्थापन केला ज्याकरिता भक्तिमार्गाच्या गीतेमध्ये सुद्धा म्हटले आहे, नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. परमेश्वराने ज्या धर्मरूपी धारणा शिकवल्या त्या धर्मरूपी धारणेचा थोडा अंश सुद्धा धारण केला तरी तो अभ्यास जगातील मोठ्यात मोठी भीतीपासून दूर ठेवेल, म्हणजेच जगामध्ये येणाऱ्या मोठ्या आपदांपासून मुक्ती मिळेल. तो कोणता धर्म आहे? तो आहे स्वतःला आत्मा समजणे, आत्म्याला आठवणे. आता स्पष्टरित्या पाहण्यात येते की जे आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा सराव करतात त्यांमध्ये भूत येत नाहीत आणि जे ध्येयभान वा चिंतेत राहतात त्यांमध्ये भूत येतात. माणूस चिंतेत केव्हा येतो? जेव्हा तो ध्येयभानात असतो तेव्हा चिंतेत आल्याने त्याचे व्हायब्रेशन खराब होतात आणि ती भूत त्या व्हायब्रेशनला पकडून त्यांमध्ये प्रवेश करतात. तर आत्मिक स्थितीचा इतका प्रभाव आहे की आत्मिक स्थितीमध्ये राहणाऱ्यात भूत येणारच नाहीत. आणि सर्वात मोठी प्राप्ती आहे जी दुसऱ्या कोणापासून होऊ शकत नाही, ती आहे भयंकर विनाशाच्या वेळी सुरक्षा, प्रलयकारी दुःखी न होणे. ज्याकरिता गीतेमध्ये म्हटले आहे, इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यम आगता सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. कारण म्हणतात ना, जाको राके साइया मार सके ना कोई, बाल ना बाका कर सके जो जग वैरी होय. आणि मुसलमानांचा जो धर्मग्रंथ आहे त्या कुराणामध्ये सुद्धा लिहिलेले आहे, कयामत के समय खुदा के बंदे बड़े मौज में रहेंगे. राजयोगामुळे आत्मिक भावना उत्पन्न होते, ज्यामुळे जातपात, धर्म, भाषाबाबतचे सर्व मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. गीतेमध्ये प्रेमळ व्यक्ती, मित्र, शत्रू, उदासीन, द्वेषी, नातेवाईक, साधू आणि पापी यांमध्ये देखील समान बुद्धी ठेवणारा विशेष मानला गेला आहे. गीतेत सांगितले आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिने. समान दृष्टी ठेवल्याने योगीमध्ये सहनशक्तीचा गुण देखील येतो, ज्याच्या बळावर तो अनेकांना स्वतःमध्ये सामावून घेतो आणि दुसऱ्यांना मदत सुद्धा करतो. ज्यामुळे म्हटले जाते, योगी म्हणजे सहयोगी.
राजयोगाच्या बळाने चंचल मन एकाग्र होते. म्हटले जाते, मन के हारे हार, मन के जीते जीत. म्हणजेच मनाचा पराभव हा पराभव आहे आणि मनाला जिंकल्याने जग जिंकले जाते. गीतेमध्ये सुद्धा आहे, मन नियंत्रित आहे तर आपण स्वतःचेच मित्र, नाहीतर स्वतःचे शत्रू आहोत. मनाला नियंत्रित करण्याचा उपाय गीतेमध्ये सांगितला आहे, अभ्यास आणि वैराग. आणि याच उपायाने राजयोगी मनोबल एकत्र करतो, ज्या बळावर असंभव गोष्टीला सुद्धा संभव करण्यास समर्थ बनतो. आत्मिक स्थितीच्या आधारावर मिळलेल्या मनोबलाने निश्चिंतता येईल, अखंड शांती मिळेल, अखंड विश्वास निर्माण होईल, ज्याच्या बळावर त्यामध्ये परखण्याची आणि बरोबर निर्णय घेण्याची शक्ती येईल. त्याचबरोबर सर्व परिस्थिती आणि समस्यांना तोंड देण्याची शक्ती येईल, ज्यासाठी गीतेत आले आहे, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. म्हणजे आत्मजयी असलेला व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत संतुष्ट राहतो आणि मनाच्या एकाग्रतेच्या आधारावर आत्म्यामध्ये व्यर्थ विचारांना गोळा करण्याची शक्ती सुद्धा येते आणि कासवाप्रमाणे आपल्या अवयवांना देखील समेटण्याची म्हणजे विस्ताराला संक्षिप्त करण्याची शक्ती येते. आज मनुष्य सुखाच्या शोधात क्षणिक सुख देणाऱ्या व्यसनांनी ग्रसित होत आहे, जसे नशिले पदार्थ, सिगरेट, दारू इत्यादी, आणि त्यांपासून मुक्त सुद्धा होत नाही. जगामध्ये कित्येक व्यसनमुक्ती केंद्र उघडली आहेत, परंतु त्यामध्ये यश आलेले नाही आहे. राजयोगाच्या अभ्यासाने आत्म्याला अशा सर्वोच्च सुखाचा अनुभव होतो की तो इंद्रियांच्या सुखांपासून आपोआप अनासक्त होऊन जातो. गीतेत आले आहे, बाह्य स्पर्शेषु सक्तात्मा विंध्यत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. याने व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या व्यसनाच्या जाळातून सहजच सुटू शकतो. सुखाच्या शोधात आत्म्याची इच्छा वाढतच जाते. जर बळजबरीने इंद्रियांच्या सुखाने सोडले तर त्यांचे विषयभोग तर मिटतात, परंतु त्या सुखांची आसक्ती मिटत नाही. राजयोगाच्या अतींद्रिय सुखाच्या प्राप्तीमुळे तर इंद्रियांच्या सुखाची आसक्ती सुद्धा मिटून जाते, म्हणजे त्याच्या विचारांत देखील इच्छा उत्पन्न होत नाही. त्यामुळे तो सहजच निश्चल शांतीचा अनुभव करतो, ज्यासाठी गीतेमध्ये सांगितले आहे, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आज प्रत्येक मानव आपल्या जीवनात स्वतःच्या स्वभाव संस्कार आणि संबंध संपर्कात अनेक प्रकारचे बंधन आणि परतंत्रतेचा अनुभव करत आहे, ज्या कारणाने दुःखी देखील होत आहे. म्हटले पण जाते, पराधीन स्वप्नेहू सुख नाही. म्हणजे जो अधीन असतो त्याला स्वप्नामध्ये सुद्धा सुख नशीब होत नाही. त्या कोणत्याही प्रकारची परतंत्रता उडणाऱ्या पक्षासारख्या आत्म्याला पिंजऱ्यातला पक्षी बनवून टाकतो. परंतु राजयोगाच्या अभ्यासाद्वारे आत्मा स्वावलंबी राजा बनल्याने मन, वाणी आणि कर्माच्या प्रत्येक प्रकारच्या परतंत्रतेतून मुक्त होतो, ज्यासाठी गीतेत आले आहे, श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुतिष्ठात् स्वभावनियतं कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. धार्मिक मार्गावर परमेश्वर प्राप्तीसाठी माणूस अनेक कठीण साधना आणि धार्मिक प्रथा करतो, तरीही परमेश्वराशी खऱ्या अर्थाने जुळत नाही. परंतु राजयोगी तर खऱ्या ज्ञान आणि योगाच्या आधाराने साधना आणि धार्मिक विधी करणाऱ्या त्या सर्व लोकांच्या पुढे निघून जातो आणि शारीरिक कष्टातून सुद्धा सुटतो, कारण राजयोगी एक परमेश्वराशी अव्यभिचारी भावनेने एकरूप होतो. सहज रीतीने परमेश्वराची प्राप्ती होते. त्याकरिता गीतेत आले आहे, अनन्य चेता सततम
यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे कुंतीपुत्र अर्जुन, जो योगी अव्यभिचारी मन आणि बुद्धीने माझे सतत स्नेहपूर्वक प्रेमाने स्मरण करतो, त्या नित्यनियमप्रमाणे मेहनती योगीला मी सुखपूर्वक मिळतो. त्यामुळे भारतीय प्राचीन राजयोग जगप्रसिद्ध आहे. राजयोगाच्या नेहमी अभ्यासाने आत्म्यामध्ये पवित्रता, शांती, धैर्य, निर्भयता, नम्रता यासारख्या गुणांची धारणा होते. थोड्या शब्दात म्हणू तर स्वतःला आत्मसमजणे सर्व दैवी गुण येतात. राजयोगाद्वारे प्रत्येक मनुष्य दिव्य गुण आणि शक्ती संपन्न बनेल, तर समाजात ज्या काही दुष्कृत्य आणि गैरव्यवहाराच्या घटना घडत आहेत ते आपोआप नियंत्रणात येतील. समाजात जात, वर्ण, कुळाला लक्षात ठेवून जी काही उच्च आणि खालच्या दर्जाची भावना मनात घर बसून बसलेली आहे ती राजयोगाद्वारे सर्वांप्रती समान आत्मिक दृष्टी उत्पन्न झाल्यामुळे मिटून जाईल. सोबतच धर्माच्या नावाने होणाऱ्या मारामारी आणि भांडणांपासून मुक्त वसुधैव कुटुंबकमच्या भावनेने भरलेल्या नवीन समाजाचा निर्माण होईल. राजयोगाच्या सतत आणि प्रबळ सरावाने आत्मा आपल्या आदी, मध्य आणि शेवटच्या कथेला तसेच या जगात आपल्या अद्वितीय अनेक जन्मांमध्ये वाजवलेल्या भूमिकेला ओळखू शकतो. आपण आपल्या घरात बसून जगाच्या आत्म्यांना देखील शांती आणि आनंदाचे दान करू शकतो. अशा प्रकारे आपण स्वपरिवर्तनाबरोबरच जगाला सुद्धा बदलवू शकतो. या सत्रात आपण राजयोगासंबंधी ज्या सखोल तथ्यांना आतापर्यंत समजलो त्यांना पुन्हा एकदा थोडक्यात पाहू. सर्वप्रथम आपण समजलो योग दिवस साजरा करण्यामागे आपला उद्देश फक्त शरीराला निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक योगासन करणेच नव्हे, तर गीतेमध्ये सांगितलेल्या राजयोगाद्वारे मनाला एकाग्र करणे आहे. कारण जोपर्यंत आत्म्याच्या रूपात जे बीज आहे ते बीज स्वस्थ नाही झाले तोपर्यंत शरीराच्या रूपात जे झाड आहे ते सुद्धा सुखदायी आणि निरोगी बनू शकणार नाही. दुसरी गोष्ट, आपण गीतेत सांगितलेल्या योगी लोकांच्या लक्षणांना बघितलो. जसे विचारांचा त्याग करणे, अनासक्त, एकटिक डोळे, कर्मबंधनांपासून मुक्त, परमपदाची प्राप्ती, समदर्शी, दुःखामध्ये विचलित न होणे इत्यादी. तिसरी गोष्ट आपण ही समजली की राजयोग कोणताही मनुष्य गुरु किंवा साधू संत महात्मा शिकवू शकत नाही. एक योगीराज म्हणजेच महादेव शंकरच शिकवू शकतो. आणि सध्या आत्म्यांचे पिता निराकार शिव या सृष्टीवर येऊन महादेव शंकराच्या शरीरात प्रवेश करून खरे राजयोग शिकवित आहेत. आपण चौथी गोष्ट समजली खऱ्या राजयोगाची व्याख्या. योग म्हणजे भेट आणि जोड. स्वतःला आत्मा समजून साकार शंकराच्या शरीरात आलेल्या परमपिता शिवासोबत बुद्धीचा योग लावण्याची प्रक्रिया. पुढे आपण समजलो की प्रत्यक्ष रूपात आलेल्या योगीराजासोबत योगयुक्त होण्याची वेळ आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाट. आणि परमेश्वराला डोळ्यांना उघडे ठेवूनच स्मरण करायचे आहे. याच आठवणीच्या शक्तीमुळे आपल्याला दिव्य गुण आणि शक्तींची प्राप्ती होते. भारताचा योगच प्राचीन आहे, जो की जगप्रसिद्ध आहे. कारण भारत देश सर्वात पुरातन आहे.
प्राचीन योग तर सर्वात पुरातन पुरुष आदी पुरुषच शिकवू शकतो. आणि तो पुरुष आहे महादेव किंवा आदिदेव. पुढे आपण राजयोग पासून होणाऱ्या प्राप्तींबाबत समजू. जसे जे मिळाले नाही आहे त्याची प्राप्ती आणि मिळालेल्या वस्तूंची सुरक्षा, स्वतःची सुरक्षा, समानतेचा व्यवहार, मनाची एकाग्रता, व्यसनमुक्त, रोगमुक्त व सुखी समाज. सर्वात शेवटी आहे परमेश्वराची प्राप्ती. शारीरिक व्यायाम करून देखील आज जगामध्ये आजारांची संख्या का वाढत आहे? कारण जोपर्यंत आत्म्याच्या रूपातले बियाणे रोगांपासून मुक्त होणार नाही तोपर्यंत शरीराचे रूपाचे झाड निरोगी होऊ शकणार नाही. आत्म्याचे रूपातले बियाणे निरोगी झाले तर शरीराचे रूपाचे झाड सुद्धा निरोगी राहील. म्हणतात सुद्धा मन खुश तर जग खुश. आणि हाच आनंद सर्वात मोठा आहार आहे, ज्याकरिता म्हटले जाते खुशी जैसी खुराक नाही, म्हणजे आनंदासारखा आहार नाही. हा आनंद आजाराला सुद्धा ठीक करतो, बरे करतो. परंतु जर मन थकलेले आहे तर हा मनाचा थकवा शरीराला आणखीच थकवून टाकतो. मन तेव्हाच प्रफुल्लित राहू शकते जेव्हा मन निरोगी म्हणजे काम, क्रोध इत्यादी विकारांपासून मुक्त राहील आणि तेव्हाच मन एकाग्र सुद्धा होईल. मन किंवा आत्म्याच्या रूपातले बियाण्याला निरोगी बनवण्याचा एकच उपाय आहे. राम कृपा नाशही सब रोगा, जो ही भाती बने संयोगा. आत्म्याच्या परमात्म्यासोबत संपूर्ण योगाला संयोग असे म्हटले जाते, ज्यापासून आत्मा शांत आणि सुखी बनते. ज्या सुख शांतीमुळे शरीराचे सर्व रोग नष्ट होतात. आजच्या वैद्यकीय विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केले आहे की सकारात्मक विचारांमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, ज्या कारणाने आपण रोगमुक्त राहू शकतो. आतापर्यंत आपण सुख आणि शांतीचा खरा अनुभव का करू शकलो नाही? कारण आपला परमेश्वरासोबत संपूर्ण योग म्हणजे योग झालाच नाही. त्याचे सुद्धा कारण काय आहे? कारण रामाची कृपा आपण मिळवू शकलो नाही. आता आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या सर्व मुलांवर कृपा करण्यासाठी तो परमेश्वर राम आलेला आहे. तो कोणती कृपा करतो? ज्या प्रकारे एका डॉक्टराची कृपा त्याची औषधी आहे, त्याचप्रमाणे परमेश्वराची कृपा सुद्धा त्याच्याद्वारे मिळालेले ज्ञान आहे. गीतेमध्ये सुद्धा आले आहे, तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयात्मन भावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे ज्ञान देऊन अज्ञानाचा विनाश करणे हीच परमेश्वराची कृपा आहे. जेव्हा अशा प्रकारे समोर आलेल्या परमेश्वराला आपण ओळखून संबंध जोडतो तेव्हा त्यांची आठवण सहज आणि सतत येऊ शकते. त्यामुळे सर्व पाप भस्म होते. यासाठीच म्हटले जाते, सम्मुख होई जीव मोही जबही जन्म कोटी अक नाशही तबही. जेव्हा आत्म्याच्या रूपातल्या बियाण्याचे सर्व आजार म्हणजे पाप नष्ट होतील तेव्हा शरीरातल्या रूपातल्या झाडांमध्ये रोग राहू शकणार नाहीत. तर आता त्या वैद्यनाथ परमेश्वराची कृपा म्हणजे ज्ञान औषधीला तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट किंवा पैशांचा खर्च नाही आहे. शारीरिक आजारांच्या उपचाराकरता किती औषधांचा खर्च, भागादौड, मेहनत इत्यादी करावी लागते. परंतु परमेश्वर येऊन फक्त एक मनमनाभव नावाचे औषध देतो. त्याने मनाचे सर्व आजार बरे होतात आणि शरीर सुद्धा स्वस्थ राहते. त्या मोठ्यात मोठ्या परमेश्वराची खरी म्हटले पण जाते, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. म्हणजे सर्वजण सुखी व्हावेत, सर्वजण निरोगी राहावेत, सर्वांचे कल्याण व्हावे आणि कोणाला केव्हाच दुःख होऊ नये.
कारण मनाचा उपचार आज कोणाकडे नाही आहे. आत्मिक रुपयाच्या बियाणाचा उपचार केल्याशिवाय शरीराचे उपचार करणे हे तसेच आहे, ज्याप्रमाणे कोणी बियाण्याला पाणी देणे सोडून फक्त पानांनाच पाणी देतो. यामुळे मेहनत, खर्च आणि थकवा तर होईलच, परंतु झाड सुद्धा हिरवेगार होणार नाही, फळणार नाही. परमेश्वराकडून तुम्हाला शरीरासोबत आत्म्याचा निशुल्क उपचार करायचा आहे की नाही, हा निर्णय तुमच्याच हातात आहे. जर का आपला हा उपचार स्वतःला करायचा आहे, तर या नंबरवर संपर्क साधा. आमचा मोबाईल नंबर आहे 9891370007. नंबर पुन्हा एकदा 9891370007. आणि तुम्ही आम्हाला ईमेल पण करू शकता. ईमेल आय डी आहे a11spiritual1@gmail.com. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे www.pbks.com. ओम शांती.